तर तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार होईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासून मुलांना देणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांवर चांगले संस्कार करतेवेळी पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं. रुग्णालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कैलास पवार म्हणाले, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल, डेंजर्स ऑफ टोबॅको, जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो. पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचे डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले. या निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देत असते, त्यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावे. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे. 2 महिन्यांनी दात ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी. जेवल्यावर पाण्याने खळखळून चूळ भरावी, असे फलक रॅलीत दाखवण्यात आले. या रॅलीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी आणि अभिजित डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी आदी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.